नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, बाबी पळून गेली होती. संपदा आणि दिनकरचं सांत्वन करण्यासाठी लोक घरी येत होते. आता पुढे संपदा आणि दिनकरनी ठरवलं होतं, ती आपणहून गेली ना तर जाऊ दे, तिची म्हणून दखल घ्यायची नाही. हे ठरवणं जितकं सोपं होतं तेवढं पार पाडणं अवघड होतं. दिवसातल्या 10-15 क्षणी तिची आठवण यायची आणि खळकन डोळ्यातून पाणी व्हायला लागायचं. मन वेडं असतं आणि नाठाळही. त्याला आवर घालणं भयंकर अवघड. इथं तर रक्ताचं नातं होतं. माणसांचा पूर ओसरत गेला आणि दुःखाची तीव्रताही कमी होत गेली. त्यातच एके दिवशी कीर्तिकर आले. संपदाने त्यांना ओळखलंच नाही. 15-20 वर्षाचा काळ मध्ये अनेक रूपं घेऊन आयुष्यात येऊन गेलेला. नमस्कार करत कीर्तिकर म्हणाले, मी श्रीधर वामन कीर्तिकर, तुमचा क्लासमेट. तुझ्या मुलीनं दिला नाही का माझा निरोप? महिनाभरापूर्वी मी सांगितलं होतं तिला की मी घरी येऊन भेटणार असं. तुम्ही? संपदा आठवणीला ताणत होती. हो, मी इथल्या कॉलेजला येऊन 5 वर्ष झाली. ह्याच वर्षी तू इथं असल्याचं कळलं. लग्न झाल्यापासून मी इथेच आहे. कुठे असतेस? म्हणजे नोकरीला? मी नोकरी करीत नाही. स्पेशल मराठी घेऊन विद्यापीठात प्रथम येणारी तू चक्क घरात? काय सांगतेस काय? पण आता खरंच विचार आहे. मुलं मोठी झालीत, मीही थोडी मोकळी आहे. पण आता मिळणार मला नोकरी? इच्छा असून संपदाच्या मनाचा एक नवा कप्पा उघडा होत होता. कीर्तिकर म्हणाले, शब्द टाकतो मी प्रिन्सिपलकडे. शक्यता आहे. ज्युनियर कॉलेजला जागा आहे. पण तुझं नक्की का? हो, नक्की. मलाही कुठेतरी स्वतःला गुंतवायचंच आहे. कीर्तिकर गेले तरी विचारांचं झपाटले पण दिवसभर पुरलं. दिवसभर ती हिंदोळ्यावर होती. कधी झोका उंच जायचा विचारांचा आणि कालपर्यंतचं जग माणसं पार विसरायला व्हायचं आणि मध्येच तोल जाऊन ती स्वतःभोवती गरगरत राहायची. दिनकर घरी येईपर्यंत खेळ चालू होता. रात्री संपदानं तो पत्त्याच्या क्लबला निघायच्या आत विषय काढायचं ठरवलं. जेवून तो जरा रिलॅक्स बसला होता. संपदा समोर येऊन बसताच म्हणाला, आज कुणी आलं होतं? पत्र, फोन? कीर्तिकर म्हणून माझा क्लासमेट आला होता. अच्छा. खरं तर विषय नेहमीप्रमाणे इथंच संपला. संपदानं विचारपूर्वक म्हटलं, त्याने एक प्रपोजल आणले. प्रपोजल? दिनकर उडालाच. तो म्हणतोय त्याच्या कॉलेजच्या ज्युनियरला जागा आहे. प्रयत्न केला तर मिळून जाईल. म्हणजे मी नाही समजलो. नोकरीचे म्हणत होता. त्याच्या बोलण्यात बराच विश्वास वाटला. मलाही घरात थांबणं अवघड जातंय. कुठेतरी मन रमवायचं तर? त्याच्या हातात बरं दिसतंय. हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे, तेव्हा तू तो घ्यायला मोकळी आहेस. संपदा हिरमुसली. तिला वाटलं त्यानं हक्काने पुढे होऊन काही सांगितलं असतं तर. आपण नसतं का ऐकून घेतलं असं ह्या क्षणी तरी झटकायला नको होतं. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. ती पाहत आहे. बघताच तो खुर्चीतून उठला. कुठेतरी वेळेवर जाणं आवश्यक असल्यासारखं त्यानं वेगानं कपडे केले आणि तो जाता जाता इतकंच म्हणाला, झालं इतकं हसू खूप आहे. काय करायचं ते ठरवून कर. तुझा बाहेरच्या जगाशी संबंध तुटला आहे. म्हणजे वाचन, साहित्य यांच्याशीही. तेवढा आत्मविश्वास असेल तर कीर्तिकरला शब्द दे. तिची प्रतिक्रिया बघण्याअगोदरच तो बाहेर पडलाही. ती उंबऱ्याशी येऊन कितीतरी वेळ उभी राहिली. आत वळली तेव्हा तिच्या मनात आलं, घराबाहेर पडणं हा प्रयोग आहे,
का पराभवावर औषध हे काळच ठरवेल. कुणासाठी घरात थांबायचं? का आपण आपली वाढ खुंटवून एका भोवऱ्यात स्वतःला अडकवून घेतलं? सुरुवातीला आपला ह्या माणसांशी संवाद संपला. सारखे खटके, भांडणं, कुरबुरी आणि आपण तुमच्याकडून मुलाकडे वळलो. सर्वस्व पणाला लावून. आपल्याला मुलातर्फे काही मिळवायचं होतं. साथीदारानं जे दिलं नाही ते मुलं देतील हा विश्वास होता. तिथेही पूर्ण चित्त झालो आणि लक्षात आलं की इतरांसाठी जगण्यात आपण आपलं सगळं वेळ, सगळं आयुष्य ठेवलंच नाही. स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या साऱ्या फांद्या आपणच छाटून टाकल्या एका बेहोशीत. त्याच क्षणी संपदानं ठरवलं की दिनकरची पत्नी, अनिल बाबीची आई ह्यापेक्षाही संपदा म्हणून कोणी उरत असेल तर तिच्यासाठी आपण इथून पुढे जगायचं. तिनं फोन करून कीर्तिकरला निरोप सांगितला. 15 दिवसात ती कामावर रुजू झाली. सुरुवातीला असं घराबाहेर पडताना जीव संकोचित असे. घरातल्या लहान-सहान बाबीत जीव अडकलेला असे. वेळेवर काम होण्याची आयुष्याला सवय होती. थोडं गणित चुकायचं, गडबड गोंधळ उडायचा. पण महिन्यात सर्व सावरलं. पूर्वीचं सारं पुसून गेलं, फिकट झालं. अभ्यास पूर्ण शिकवताना आपण उभ्या राहतो तेव्हा कोणी वेगळ्याच असतो हे जाणवलं. संपदाच्या आतही कुणीतरी इतके दिवस होतं ते बोलू लागलं. एक प्रकारचा स्वतःच विषयीचा आत्मविश्वास वाढीस लागला. घरातल्या इतकंच बाहेरही आपण रमू शकतो हे सत्य पटलं. आपण आपल्या जाणीवांचा परीघ वाढवून घेतलाय अशी सुखद भावना आत उचंबळून यायची. पहिला पगार हातात घेताना सर्वांगातून सुखाची झणझणी झंकारत गेली. पैसा का तिला कमी होता? दिनकरची चैन होऊन तिला कधी कमी पडत नव्हतं. पण ह्या पैशाची किंमत वेगळी होती, मोल वेगळं होतं. हे फार पूर्वीच व्हायला हवं होतं हेही तिला जाणवलं. ती आपल्याच बस स्टॉपकडे येत होती तर वाटेत कीर्तिकर भेटला. त्यानं गाडी थांबवली. म्हणाला, चला लिफ्ट. तिने काही म्हणायच्या आत त्यानं दारही उघडलं. भोवती कॉलेजातली मुलं मुली होती. काही प्रोफेसर होते. काही बोलण्यापेक्षा ती आत बसली. गाडीने कॉलेज परिसर ओलांडला. रस्ता थोडासा निर्मनुष्य झाला. तेव्हा तिच्याकडे बघत कीर्तिकर म्हणाला, काय म्हणती नोकरी? अभ्यंकर खुश आहेत म्हणत होते. बाई फार मेहनतीने शिकवतात. कीर्तिकर थोडा हसला. त्याच्या हाताचा कोपर, मांडी ह्याचा स्पर्श तिला होत होता. तो सहजही असावा, पण ती आतल्या आत हसली. हिंदकोळणाऱ्या मनाला वाटलं, 40शीतली आपण परपुरुषाच्या परस्पर्शाला का घाबरावे? त्यामुळे तर ही नोकरी आपल्याला मिळाली. दिनकरनं आपल्यासाठी असा काही प्रयत्न केला असता का? मैत्रीतही माणसाला स्पर्श नकोसा असतो का? दिनकरच्या ऑफिसातल्या कितीतरी बायका आहेत. त्यांचा कधी स्पर्श दिनकरला झालाच असेल ना? मग आपणच का बुजावं? सहज असं काही घडतच नाही का? बोल ना, असं त्यानं टोकल्यावरती ती भानावर आली. मलाही तुझ्याबाबत विश्वास होता म्हणूनच शब्द टाकला. त्याने मनातलं सांगून टाकलं आणि हसला. संपदा त्याच्याकडे बघतच राहिली. कॉलेजमधल्या सोविस्त्यानं जो विश्वास आपल्या संबंधित दाखवला तो दिनकरनं मात्र कधीच दाखवला नाही. उलट संधी मिळताच तिची खच्चीच करी. मुद्दाम नसेल पण तो त्याचा स्वभावच होता. संपदा स्वतःतच दंग होती. कीर्तिकर शिस्तीत गाडी चालवत होता. त्यानं
गावातनं जाणारा रस्ता सोडला होता. वळसा घालून बाहेरच्या रस्त्यावर गाडी आली होती. कीर्तिकरचा चेहरा बाहेर 5:30चा गार वारा वाहत असूनही गंभीर झाला. मगाचा उत्साह नष्ट झाला. कीर्तिकर स्वतःशीच बोलावं तसा सांगू लागला. बायकाबाबत माझा अनुभव वेगळा आहे. माझी बायको प्रिया स्वतःतच दंग असते. मी घरी असलो काय, नसलो काय, नवरा म्हणजे हक्काने पैसा मागायचं हुकमी यंत्र. तिने पैसा मागावा आणि मी तो जीव गहाण टाकून पुरवला की बास. प्रेमाचे 2 शब्द मिळणार नाहीत. 2 मुलं झाली. तिला वाटतं आता तशी तिच्याकडून अपेक्षाच करू नये. असं काही हवं असतं हेही तिला आवडत नाही. तो तिला निर्लज्जपणा वाटतो. कितीतरी दिवस आम्ही बसून बोलत नाही. आमची बेडही वेगळी आहेत. त्यानं एक दीर्घ उसासा टाकला व म्हणाला, थोडक्यात आमच्यातला संवादच संपलाय, सर्वच पातळ्यावरचा. का आणि कशासाठी आपण एकत्र राहतो हेही कळत नाही. दिवस ढकलायचे कंटाळवाणेसे. घरी लवकर गेलो तरी आश्चर्य नाही, उशिरा पोहोचलो तरी खेद नाही. ठळक असं काही कारणच नाही. जो काही संवाद होतो तो मुलांना शिकवताना. तू आलीस, जॉईन झालीस, कधीतरी मनातलं बोलता येईल. कीर्तिकर ओझरत पण आतलं हसला. नकळतपणे प्रकाशाचा कप्पा उघडावा तसं. थोड्यानंही त्याचा चेहरा उजळून निघाला. मगाची मनातली जळमट झटकून पडली होती. चेहरा उजळला होता तिचाही. संपदा अलीकडेच उतरली. अलीकडच्याच वळणावर म्हणाली, जाता जाता थोडी खरेदी करायची म्हणजे पुन्हा घराबाहेर पडूच नको. दिनकर घरी आलेला होता. तिने ब्रेड, जाम, केळी टिपॉयवर ठेवत विचारलं, केव्हा आलात? चहा करू? नको म्हणत दिनकर आत निघून गेला. संपदाला वाटलं, कीर्तिकरच्या घरी घडतं तसंच आता आपल्याकडेही घडणार आहे. संवादच संपणार आहे. मग बरं वाईट वाटणं संपेल. शेवटी थंड कोडगेपणा तेवढा उरेल, जो तो घरात एकत्र राहूनही एकटाच उरेल. तिला उलट तोंड टॉवेलनं कोरडं करताना वाटलं, मुलं तरी आता पांगलीत. त्यांचा बरा वाईट मार्ग त्यांनी निवडलाच. ही नोकरी हा एक विरंगुळाच नाही आपल्यासाठी, तर एक आधार आहे. किमान उरलेलं आयुष्य वेचताना आपण आपल्याशी इतका जरी संवाद साधू शकलो तरी शेवटचा श्वास सुखाने सोडू. ती कधी नव्हे ती शांत होती. तिनं स्वतःसाठीच झक्क चहा केला आणि घोट घोट तो संपवू लागली. दिनकर बाहेर पडत होता तरी तिनं त्याला कसलाच प्रश्न केला नाही. धन्यवाद.